आणि उद्या यात्रा असल्यामुळे मंदिरापुढे सुंदर रांगोळी काढण्याचे काम चालू आहे। आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी आज तुम्हाला कार्तिक स्नान म्हणजे काय असतं ते दाखवणार आहे। आतमध्ये सुद्धा किती सुंदर फुलांची रांगोळी, फुलांची सजावट केली आहे। सगळे एका रेषेत बघा कसे बसलेत एका ओळीमध्ये। आणि मंदिरातच मला भेटले तेजुताई, ते आपण आज कार्तिक स्नानला आले। मला अजूनही देवाचं दर्शन झालं नाही, पण तुम्हाला झालं असेल। रामकृष्ण फ्रेंड्स, मी योगिता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिस्टिक योगिता। आणि आत्ता वाजलेत पहाटेचे 4:45 आणि आम्ही आलोय मंदिरात कार्तिक स्नानला। आज आणि उद्या यात्रा असल्यामुळे मंदिरापुढे सुंदर रांगोळी काढण्याचे काम चालू आहे। आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी आज तुम्हाला कार्तिक स्नान म्हणजे काय असतं ते दाखवणार आहे। तर आता आपण मंदिरात दर्शन घ्यायला आलोय। आरतीच्या आधी रोज असं देवाचं आवाहन केलं जातं। हे गणपतीचं मंदिर आहे। सगळं मंदिर रात्रीच फुलांनी सजवलंय। ते गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंयच, बघितलं नसेल तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा। आणि या सगळ्या फुलांच्या सजावटीमुळे आणि विद्युत रोषणाईमुळे किती सुंदर लुक आलाय ना मंदिराला। आणि सगळीकडे शांतता आहे आता, कारण आरतीच्या आधी। आता नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आत जाऊया। आतमध्ये सुद्धा किती सुंदर फुलांची रांगोळी, फुलांची सजावट केली आहे। सगळे एका रेषेत बघा कसे बसलेत एका ओळीमध्ये। अजून आरतीला वेळ आहे। आता भरपूर गर्दी असल्यामुळे आज जाता येणार नाही, तर आपण इथे बसूया। आधी महादेवाची, मग पार्वती, गणपती आणि त्यानंतर पांडुरंगाची अशा आरत्या असतात। त्या झाल्यानंतर प्रार्थना असते आणि त्यानंतर सगळ्यांना आरती दिली जाते। त्यानंतर होतो शिवनाद। शिवनाद म्हणजे पिंडीवर पाण्याची धार घालतात आणि पिंडीतून शिळ वाजवल्याप्रमाणे आवाज येतो। मी यावर एक व्हिडिओ बनवलाय, तो जाऊन बघा तुम्ही, त्यात शिवनाद ऐकू येईलच। आणि पुजारी आता सगळ्यांना आरती देत आहेत। आज आम्ही शिवनाद ऐकण्यास थांबलो नाही, कारण प्रदक्षिणा करायला वेळ होतो आणि परत गर्दी होती आणि देवाचं दर्शन घेता येत नाही, आणि म्हणून आम्ही आलोय। तर सगळेजण शिवनाद ऐकण्यासाठी थांबलेत। काहीच बायका असतात ना, त्या तेवढ्या येतात, कारण बाहेर असल्यामुळे शिवनाद काय बाहेर ऐकू येत नाही। आणि बघा, प्रदक्षिणा घालत आम्ही मागच्या बाजूला आलोय। तर शिवनाद करताना पिंडीवर जे जलाभिषेक केला जातो, त्यातील पाणी गोमुखातून येतं इकडं मागच्या बाजूला, आणि ते तीर्थ घेतोय आम्ही। आणि हे पुढं आहे जगदंबा मातेचं मंदिर। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि हा त्रिपुरारी पौर्णिमेचा चंद्र पाहिलात का? हा परिसर आज किती स्वच्छ दिसतोय बघा। पण उद्या ना ह्या सगळ्या परिसरात फटाक्यांचा कचरा झालेला असतो।
सगळीकडे फटाक्यांचा ढीग, फुटलेल्या फटाक्यांचा, ते पण मी दाखवेन तुम्हाला. कारण जेवढे फटाके आपण दिवाळीत वाजवत नाही ना, तेवढे फटाके आज रात्री मंदिरात वाजवले जातात. काही फटाके तर नवसाचे पण असतात आणि सिद्धेश्वर महाराजांची पालखी त्यामधून पळवली जाते. अशा 5 प्रदक्षिणा मंदिराभोवती होतात की पालखीतल्या महाराजांनाही घाम येतो. पहिली दहीहंडी फोडली जाते, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी गावातून रथ निघतो. उद्या मुख्य यात्रा आणि आज रात्री दहीहंडी म्हणजे फटाक्यांची यात्रा असते आज. 12 आता आम्ही निघालोय बाहेर. आत्ता असं वाटतंय ना की रात्रीच्या वेळी आम्ही मंदिरात आलोय, पण नाही, पहाटेचे 5:15 वाजलेत आत्ता. आणि आता आम्ही गाभाऱ्याच्या दिशेने परत एकदा दर्शन घेण्यासाठी निघालोय. आणि बघा किती छान सजवलंय मंदिर. आणि इथं पालखी ठेवली आहे, महाराजांची पालखी. आणि मंदिरातच मला भेटले तेजुताई, त्या पण आज कार्तिक स्नानला आले. मला अजूनही देवाचं दर्शन झालं नाही, पण तुम्हाला झालं असेल कारण मी मोबाईल उंचावरती पकडून शूट करते. गर्दी खूप आहे अजूनही. मस्त देवदर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याही गावात काकड आरती होती का हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.